इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहावरून मृदगंध या ललित लेख संग्रहातून बांधावरून नावाचा लेख. बांधावरून. सूर्याचा कलश, सूर्याचा कलक्ष क्षितिजाशी पालथा झालेला असावा, खारा वारा अंगावरून भरभरत असावा आणि लाटांच्या ओठांनी ओलसर झालेल्या किनाऱ्याची रेख धरून फिरायला निघावे. डोंगरावर चढताना वाऱ्याच्या झिळमिळीशी वस्त्राला लहरू द्यावे. एक हृदयाचा ठोका आणि एक पाऊल या तालात चढतीची पावले टाकावी. माळरानावरील पाऊलवाटांनी त्या नेतील तिकडे आपण निघावे. या फिरण्यात आनंद खराच, पण शेतावरील बांधावरून फिरतानाचा आनंद काही वेगळाच. वेळ कोणतीही गावाची वेस ओलांडावी आणि शेतातील बांधावरून पावले टाकत निघावी. दोन्ही बाजूला हिरव्या पिकांनी गजबजलेले काळेभोर वावर आणि मधून हिरव्या पिवळ्या गवताने माखलेला हातभर उंचीचा बांध, शेतांची सीमा रेखणारा. या बांधावरून दोन्ही बाजूला पाहिले की बुद्धिबळाचा पटच दिसायचा. प्रत्येक चौकोनाचा रंगढंग वेगळा. कुठे मिरचीची रोपे तरतरीतपणे उभी, कुठे शेंगांचे वेल आरामात पसरलेले, कुठे जोंधळ्याचे पीक वाऱ्यावर झुलत असलेले. सर्वात श्रीमंत असे तंबाखूचे वावर. वाटे राजकुमारच कवायतीला उभे आहेत असे दोन्ही बाजूला बघत बघत पुढे सरकायचे. जपून चालायचे. बांधावरील मातीचा हेंडा निसटायचा आणि कलंडायला व्हायचे. कलंडून काही फारसे लागायचे नाही, पण कोवळी ताटे मोडायची, पाने मुडपायची, वेली बिली उपटल्या जायच्या. हे नको वाटे. बांधावर आलेले वेलींचे तणावे आणि पाती हलक्या हाताने शेतात सावरून द्यायची. बांधावरून चालताना हे हिरव्याचे प्रेम नकळतच मनात भिनले. त्यासाठी आवर्जून काही नियम पाळावे लागले. एकदम शेतात घुसायचे नाही. धाटे मोडतात. रोपावर वेलीवर पाय द्यायचा नाही. कोवळी फळे दाखवायची झाल्यास तर्जनी मुडपून तिने दाखवायची. सरळ बोट करून दाखवायची नाहीत. बांधाकडेचा दगड शेतात कोसळलेला दिसला तर तो उचलून बांधावर ठेवायचा. कुणाचेही शेत असो, त्यात हा आचारधर्म पाळायचा. बांधच तो पाळायला लावे तसा तो फारच प्रेमळ वाटे. चालता चालता असे बघत काम करत उभे राहिले की त्या पिकातून मध्येच पाटलीनबाई हाक द्यायची. अक्कासाब, दिवाणसाब अशी हाक आली की पाटलीन कागल कोल्हापूरची आहे आणि आईच्या मैत्रिणीची सून आहे हे लगेच ओळखायचे. हसताना तिचे दात मक्याच्या कणसातील दाण्यासारखे सुरेख दिसायचे. माझ्याकडे येत बांधाजवळच्या कोवळ्या भेंड्या, वांगी ओणवून खुडून घेऊन मला द्यायची. घ्या मनसा म्हणत माथ्यावर नीट पदर घेत 4 शब्द बोलायची. एरवी मी विहिरीच्या रस्त्यावर किंवा घरात दिसले तर ती मुळीच लक्ष देत नसे, पण मी आता बांधावर होते ना, बहुतेक बांधानेच तिला सांगितले असणार. पाटलीनी दे ग तिला खायला थोडे असे चालत भेंडी वांगे दाताखाली ठेवत आपल्या शेतावर यायचे. जिच्याबरोबर मी निघाले ती भागूबाई केव्हाच तिथे पोहोचलेली असायची. माळवे तोडत असायची. आमच्या शेताच्या बांधावर एक लहानखुरे चिंचेचे झाड होते. सत्यप्पाने त्याच्या मुळाशी एक पोते अंथरलेले असायचे आणि झाडाला 2 काळीबाळी लहान कोकरे बांधलेली असायची. ती कोकरे बे बे असा नाजूक आवाज काढत कोकरे उड्या घेत खेळायची. जसा काही बांधत चिवचिवतो आहे असे वाटायचे.
भागू माळव्याची बुट्टी डोक्यावर घेऊन बांधायला लागली, तरी मला निघू वाटायचे नाही. शेवटी ती दंडाला धरून उचलायची. ती घरात तेव्हा मी वेशीत असायची. बांधावरून चालताना कर्तव्य तत्पर चालणे मला कधी जमले नाही. शिक्षणासाठी तवंदी सुटली आणि बांधावरचे फिरणे संपले. सुटीत परत आल्यावर कधी कधी बांधावरून चालले तर ते घरच्या मंडळींबरोबर पावलामागून पावले टाकत बांधाचे माझे नाते तुटले, तसे ते त्या पिकाचे वेलींचेही माझ्याशी नाते उरले नाही. निसर्गाला अशी तडजोड मान्य नसते. बांधाची जिव्हाळ्याची संगत सोबत दुरावली ती दुरावलीच, पण बांधावरच्या गवताचा स्पर्श मात्र पायाशी उरला. पुन्हा कित्येक वर्षांनी पुनर्जन्म घेऊन भेटायला आल्यासारखा हा बांध भेटला. तो नोकरीच्या वाटेवर, वडगावच्या माळावर. हा माळ दगडगोट्यांचा, रेती मुरुम यांचा होता. पण पावसाच्या वावटळी घुमायला लागल्या की कुठलीशी माणसे त्या माळावर यायची, हलकीशी मशागत करायची, हातभर उंच बांध घालायची आणि पहिला पाऊस कोसळला की वरी नाचणी असल्या धान्याची पेरणी करायची. 4-6 दिवसांत चमत्कार व्हायचा. त्या ओसाड माळावर हिरवट पिवळे ठसठसीत असे रांगोळीचे ठिपके दिसू लागायचे आणि बांधावर हिरवे लुसलुसीत जावळ धरायचे. मग नंतर 6 महिने मी या बांधावरून चालत जाई. हा बांध हा माझ्या जीवनाचाच एक भाग होऊन बसला आणि एक समजले. बाळपणीच्या त्या बांधाने मला माळवे दिले, हिरव्यावर प्रेम करायला शिकवले. त्याबरोबरच हे जपून ठेव म्हणून आणखी काही दिले असावे. त्याची मला तेव्हा जाण नव्हती. ती जाण आता आली आणि हा बांध मला वेगळाच दिसू लागला. वाटले हा बांध म्हणजे गौरीची पावले तर नव्हेत ना. आमची आई काही व्रतवैकल्य करत नसे, पण तवंदीच्या शेजारच्या काकू गौरीचे व्रत करत. त्या दिवशी गौर आणायला त्या मला बरोबर घेऊन जात. तामण व तांब्या घेऊन आम्ही दोघी विहिरीच्या मागच्या बाळझऱ्याकडे जात असू. त्या झऱ्याला पानाचे दुमडते गायमुख लावून मी तो तांब्या भरून घ्यायचे. तो तामणात ठेवून झऱ्याखालच्या स्वच्छ पाण्याच्या खळगीतून 5 खडे घेऊन ते तांब्यात घालायचे. काकू फुले, हळद, कुंकू वाहून मला पुढे घालून निघायची. मी गौरी हातात असेपर्यंत मागे वळून बघायचे नाही, बोलायचे नाही. गौर आणायची म्हणून काकूने घर सारवलेले असायचे. दारात सडा घातलेला असायचा आणि अंगणापासून आत येणारी आणि घरातील प्रत्येक दालनाकडे वळणारी अशी अंतराने हळदीने पावले रेखलेली असायची. त्या हिरव्या सारवणावर ती किती गोड दिसायची. अंगणात आले की आत जाताना प्रत्येक दाराकडे त्या पावलावरून पावले टाकीत मी काकूला विचारायचे, इथे काय आहे? आणि काकू भावूकपणे सांगायच्या, इथे सभा बसली आहे, इथे पूर्णावरणाचा स्वयंपाक शिजतो आहे, इथे गोधन नांदते आहे. आणि अशी प्रश्नोत्तरे करत करत शेवटी देवघरात येऊन त्या गौरीची स्थापना करायची. ती गौरीची पावले मनात कुतूहलाचा भरलेला कुंभ, त्यात सृजनाच्या खड्याच्या गौरी आणि त्यांच्या आविष्काराची ही पावले. असेच काही हा बांध चालताना मला वाटे. माझ्या कित्येक कवितांच्या ओळी या पावलावरून लहरल्या आहेत. त्या बांधाने जे दिले ते या बांधाने झेलून घेतले. मला आणि निसर्गाला भावविश्वात जोडणारे हे 2 बांध. हा बांध जिव्हाळ्याने निसर्गाला जवळचा, म्हणून नागर शिष्टाचाराला दूरचा. एकदा मी या बांधावरून घरी निघताना मागून एक 4-5 वर्षाचे मूल येत होते. माळावर डोंबाऱ्याची पाले होती, त्यामुळे त्यातले ते असावे. एकटेच
एकटेच चालता चालता कलंडले तसे मी चटकन दंडाला धरून उचलले, पण मग चालताना त्याने माझा हात सोडला नाही. आपल्या बचकुलाने त्याने माझे मनगट घट्ट धरून ठेवले. जसा काही असा आधार आणि अशी माया त्याला प्रथमच मिळते आहे. किती शेंबडे घाणेरडे होते ते. त्याचे पाल येईपर्यंत ते असे बिलगून चालले आणि मग हसत हसत ते नागडे शेंबडे धष्टपुष्ट पोर असे काही पळाले. मी घरी आले, पण हात धुण्याचा विचार मनात आला नाही. ही माया त्या बांधाने तर शिकवली नसेल, नाहीतर एरवी मी दुरून चाल रे म्हणून त्याला फटकायला कमी केले नसते. आणि त्याला रस्त्यावरून आणताना कोण काय म्हणेल हाही विचार मनात आला नाही. त्या बांधाची एक आठवण माझ्या मनावरच आपली पावले उमटून गेली आहे. विख्यात गायक संगमेश्वर गुरव वडगावला राहतात. उन्हाळा जवळ आला की वडगावचे पाणी आटते. मग संगमेश्वर बुवा टिळकवाडीला वडिलांच्या घरी स्नानासाठी येतात. त्यांची परतायची वेळ आणि माझी नोकरीवर जाण्याची वेळ पुष्कळदा एक येते. ते पुढे दिसले की सावकाशपणे चालत त्यांच्या मागे राहण्याचे बघते. रस्त्यावरून ते बांधावर उतरतात आणि त्यांची हाताची बोटे लईची वलये रेखायला लागतात. वाऱ्याचा झोत त्यांचे गुणगुणणे माझ्यापर्यंत आणून पोचवतो. ते गुंजन ऐकण्यात मी मग्न होऊन जाते. गायनापेक्षा कधीकधी गुणगुणणे मनाला मुग्ध करते. त्याचा अनुभव घेत राहते. वडगावचा रस्ता आला की ते मूक होतात. एकदा त्यांनी मला बघून म्हटले, काय ताई, आज उशीर केला? मी अजून बांधावर होते. मी बोलून गेले, उशिराचं काय मोठं, किती सुंदर गुणगुणत होतात. पायाखालची वाट किती हलकी होऊन गेली. काय ताई, काय स्तुती करता माझी, असे म्हणत ते नम्रपणे हसले. मनात विचार आला, इतके मोकळेपणे सहज बोलणे मला बांधावर होते म्हणूनच जमले. पण किती बरे वाटले. मी रस्त्यावर असते तर त्या ऐकण्याच्या आनंदाचा उल्लेखही न करता झाला जरा उशीर असे म्हणून कृतज्ञासारखे पुढे सटकले असते. या स्वरांच्या शिंपण्याने माझा हा मनातला बांध पूर्ण स्वरूपाला आला. त्या बाळपणीच्या बांधासारखा. त्याच्यावर कोकरांचे कोमल सूर होते. या माळावर हिरवे गवत, तांबडी पिवळी तृणफुले, बाजूला 5 कणसांची पुडे, शिरावर घेऊन भारावलेल्या नाचणी, भातुकलीतल्या भेंड्या, हे सर्व काही होते. पण नव्हता एक स्वर. या गुणगुणण्यातून तो मिळाला आणि माळावरच्या शेतातील बांध मनात पूर्णपणे आकारला. त्याला गौरीच्या पावलांचे रूप आले. इंदिरा संत यांचा बांधावरून नावाचा ललित लेख येथे समाप्त.